तुम्ही ऍज अ पॅरेंटिंग कोच म्हणून जेव्हा काम करता तेव्हा मला हे एखादं उदाहरणातनं सांगा ना, म्हणजे आई बाप ऍक्सेप्ट करत नाहीत की माझी चूक आहे, हे मला एखाद्या उदाहरणातनं सांगा ना. ओके. बरीच मुलं जर तुम्ही बघायला गेलं तर हल्ली ना भाज्या वगैरे खात नाहीत. ओके, आता आमचं डेकेअर आहे, तर आमच्या डेकेअरमध्ये आम्ही पराठे बनवतो, वेगवेगळ्या भाज्या आम्ही बनवतो आणि डेकेअरमध्ये माझी मुलं सगळं खातात. ओके, सो आता इथे त्यांना माहितीये आई बाबा नाही आहेत, सो इथे आपल्याला खायचंच, एक शिस्त आहे. पण हीच मुलं जेव्हा घरी जातात तेव्हा पेरेंट्स त्यांना काय आवडीचं वाटतंय ते देतात. त्यांच्याकडे तीही शिस्त असली पाहिजे की मी जे खातोय तेच माझ्या मुलांना द्यायचंय, पण तिथे ते केलं जात नाही. मग तिथे गडबड होते सर. म्हणजेच काय की जर इथे शिस्त आहे तर इथेही शिस्त असली पाहिजे, पण ती शिस्त नाही होत. त्यांना असं वाटतं जाऊ देत ना, दिवसभर नव्हता, सो आता मी त्याला जॅम हवाय ना, जॅम चपाती देते. कुठेतरी आईचा आळस असतो, कुठेतरी तिला वेळ नसतो, कुठेतरी तीही दमलेली असते आणि मग तिथे या गोष्टी होतात. ठीक आहे, लक्षात आलं माझ्या. पण ऍक्सेप्टन्स नाही म्हणजे काय? ऍक्सेप्टन्स नाही म्हणजे ते हे म्हणायला तयार होत नाहीत की ओके ठीक आहे बाबा, की मी हे करून घातलं पाहिजे त्याला, मी कुठेतरी कमी पडते. हा ऍक्सेप्टन्स नसतो. ते ब्लेम करतात मुलांवर की अरे माझं मूल खात नाहीये. पण ऍज अ पेरेंट तुम्ही काही एफर्ट्स घेतलेत का ते मूल खाण्यासाठी? जर तुमच्याकडे 2 तास आहेत तर ते मूल जर भाजी खात नाहीये, इथे खातंय पण तुमच्याकडे खात नाही, मग हॅव यू टेकन एनी एक्स्ट्रा एफर्ट्स की त्यांनी ते खाल्लं पाहिजे? तुम्ही देताय, खात नाही, अँड यू आर गिव्हिंग द चाइल्ड द सेकंड ऑप्शन. त्यांच्याकडे ऑप्शन रेडी आहे सर, आणि मुलांना हे माहिती असतं की माझी मम्मा मला ऑप्शन देणार आहे. सो तिथे तो जो एक्सेप्टन्स आहे ना तो येत नाही. त्यांना असं की ठीक आहे, नाही खाते ना, नाही खाते, पण ते मी कळकळीने आई म्हणून एक्सेप्ट करून मी एफर्ट्स घेणं होत नाही. एफर्ट्स का घेतले जात नाहीत? कारण का मी ते एक्सेप्टच करत नाही ना. ठीक आहे ना, नाही खाते, दॅट इज ओके, दॅट इज नॉट माय फॉल्ट. त्याला ते आवडतच नाहीये बेसिकली. मग कुठेतरी येतं की मला पण आवडायचं नाही, मी तरी कुठे खाते, तेच ते त्याला आलंय. अशा अनेक गोष्टी होतात. पण माझ्या आईने हे सगळं केलं नाही. तुमची आई वेगळ्या अपब्रिंगिंग मधून आली, माझी आई वेगळ्या अपब्रिंगिंग मधून आली, आत्ताच्या मुलांची आई वेगळ्या अपब्रिंगिंग मधून आली. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. माझी आई कुठल्या ह्याच्यात होती, तिचा वेगळा काळ होता. तुमच्या आईचा काळ वेगळा होता. आत्ताच्या आईचा काळ वेगळा आलाय. आत्ताची आई जेव्हा प्रेग्नेंट असते तेव्हा तिला पाणीपुरी खायची असते, तिला पिझ्झा बर्गर खायचा असतो, तिला सगळे बाहेरचेच डोहाळे लागतात. ती घरातलं फार कमी खाते. मग हाऊ कॅन आय एक्सपेक्ट की तिचं जे बाळ येतंय ते घरातलं खाईल? ऑफकोर्स त्यालाही तेच खायचंय ना. अँड देन वी ब्लेम की अरे ह्याला चांगल्या भाज्या वगैरे खायला आवडतच नाही, ह्याला तेच आवडतं. पण हु इज रिस्पॉन्सिबल? अगं मी प्रेग्नेंट असताना तेच खाल्लं, मग त्या बाळाला कसं आवडेल? हा भाग विसरला जातो. ह्या भागाचा विचार नाही केला जात. इथे कुठेतरी चुकतं. पण हे सगळं सोशल मीडियावरती तर आपण हेच बघतोय की आज मला पाणीपुरीचे डोहाळे लागलेत, आज मला पिझ्झाचे डोहाळे लागलेत. हो बघतो ना, बरोबर आहे. मग सोशल मीडिया जबाबदार आहे या सगळ्यासाठी? आहे ना सर. कारण का आईच्या हातात सतत फोन असतो, त्याच्यामुळे आईला माहिती असतं कुठे कुठले आउटलेट्स निघालेत, कुठे नवीन काय काय निघतंय, आणि मग ते ती एक्सप्लोअर करायला जाते. ही तिची टेस्ट असते, तिचे टेस्ट बर्ड्स असतात. पण ते जातं कोणाच्या डोक्यावर खापर की त्या मुलाला ते डोहाळे लागतात. पण तसं नाहीये, तुला ते खायचंय, ठीक आहे, त्या पद्धतीने होतही असेल सायंटिफिकली, पण ऑफकोर्स ते तुला खायचंय. आणि सोशल मीडिया ह्याला जबाबदार आहेच आहे, कारण का कंटिन्यू हातात आईच्या मोबाईल आहे. अशी कुठली आई आपण बघितली आहे का की प्रेग्नन्सीमध्ये तिने 9 महिने मोबाईल नाही वापरलाय? अशी एकतरी व्यक्ती दाखवावी आपण की अशा आहेत का कोणी? नाही. ऍक्च्युअली काळाची गरज आहे, मी असं म्हणत नाही, पण आहे ना मोबाईल हातात, त्याच्यामुळे खूप आपल्याला इझी झाल्यात गोष्टी. आणि मग हेच जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ह्याच गोष्टी होतात. ठीक आहे. ऍज अ पॅरेंटिंग कोच म्हणून डिजिटल डिटॉक्स कडे तुम्ही कसं बघता? डिजिटल डिटॉक्स कोणी केला पाहिजे? पण हा माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे. कोण करणार? तुम्ही, मी? माझं कामच नाहीये तसं की मी डिजिटल डिटॉक्स करू शकीन, पण इफ गिव्हन अ चान्स मला 100% आवडेल ट्राय करायला. मुळात डिजिटल डिटॉक्स हे आधी मुलांना समजवायला लागेल नाही का, आणि त्याच्याही आधी पालकांना समजवायला लागेल. कुठले पेरेंट्स आता रेडी आहेत की मी
एक अर्धा तास किंवा 2 तास तरी मोबाईल लांब ठेवतो? नाही ठेवत ना. मग मुलं तेच बघतायत, त्याच्यामुळे डिटॉक्स होणार कुठून? पालकांनी आधी ते केलं पाहिजे. आपण घरात जे वळण लावू त्या पद्धतीनेच होणार आहे. जर मी एक घराला शिस्त लावली की मला घरात जेवायचंय खाली बसून, ही माझी शिस्त आहे. तसंच जर मी शिस्त लावली की मोबाईल मी 2 तास घेणार नाहीये, तर ऑफकोर्स माझं मुलाला सांगायची गरज नाहीये, तो ते बघणारच आहे की हे 2 तास मी टाइम आहे, इथे मोबाईल घ्यायचा नाहीये. ऑटोमॅटिकली डिटॉक्स होईल ना सर. पण त्याच्यात आधी पालकांनी ते करायला हवं. तर आणि मुलांच्या बाबतीत काय होतं माहिती सर, की आपण फक्त ऍडवाइस करतो मुलांना आणि मुलं म्हणतात की आम्हाला उपदेश नकोय, तुम्ही करणार आहात का ते? आणि आताची मुलं तर स्ट्रेट वे बोलतात, तू करणार असेल तर मी पण करतो, तू ठेवते का फोन बाजूला? मी पण ठेवतो 2 तास. आर वी रेडी? इफ वी आर रेडी देन दे विल बी रेडी. माझ्या बरोबर घडलेला किस्सा सांगतो मी. एकेकाळी मी मॅरेथॉन्स रन करायचो वेन आय वॉज अ स्टुडंट. ओके. माझी मुलगी जेव्हा थोडं तिला कळायला लागलं तेव्हा काही मॅरेथॉन्स मी तिच्या बरोबर धावलो ओके. आणि आज ती एकटी मॅरेथॉन धावते. बरोबर. सो कुठेतरी हे पॅरेंटिंग एक्सपेक्टेड आहे का? येस. तुम्ही सांगू नका, तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली ते करा. हे पॅरेंटिंग अपेक्षित आहे की तुम्ही मुलांना, म्हणून मी मगाशी आपण बोलत होतो तेव्हा मी सांगितलं की पुस्तक वाच रे, हे पुस्तक वाच रे. नाही, तुम्ही त्याच्यासमोर शेल्फमधनं पुस्तक काढा, तुम्ही वाचा. ऑटोमॅटिकली आफ्टर 8 to 10 days 15 days ते बाळ सुद्धा तुमच्या बरोबर वाचायला लागेल आणि नक्कीच लागेल. तुम्हाला सांगायची गरजच नाही. आणि मग ते तुम्हाला एक हॅबिट होणार की तुम्हीही वाचताय, तुमचं बाळही वाचतंय. पण ते आधी तुम्ही करायला हवं. बिकॉज इट इज अ मंकी बिझनेस. तुम्ही जे करणार तेच ते करणार आहेत. मंकी बिझनेस म्हणजे काय? माकडं कशी असतात? आपल्याला माकडाची गोष्ट माहिती आहे ना. त्यांनी टोपी काढून टाकली, तसं त्यांनी पण टाकली. तसं तुम्ही पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचतील. तुम्ही जे करणार तेच ते कॉपी करणार. म्हणजे मी चांगल्या गोष्टी केल्या तर माझं बाळ चांगल्या गोष्टी करणार, जर मी वाईट गोष्टी केल्या तर माझं बाळ वाईट गोष्टी करणार. ऑफकोर्स.